सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदनद्वारे अशी विनंती केली की जे मोठमोठे हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये असणारे जे मेडिकल आहेत ते मेडिकल मोठ्या प्रमाणात MRPच्या दराने या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य रुग्णाला त्यांची फसवणूक करून MRPच्या माध्यमातून त्या भावात या ठिकाणी औषधं त्यांना विकली जातात। खऱ्या अर्थाने आरोग्याची समस्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक घरे आहे। माणूस या गोष्टीसाठी हैराण होतोय। हॉस्पिटलला पैसे भरून वैतागून तो अक्षरशः त्याचं जीवन उद्ध्वस्त झालेलं असते। परंतु तसल्यामध्ये त्यांना मदत करण्याऐवजी किंवा त्यांना सहकार्याच्या भावना करण्याऐवजी त्यांची लूटमार या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्णाची लूटमार केली जाते। आज अश्विनी सहकारी रुग्णालय कुंभारी या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन केलं, कारण त्या पण ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार चालतो। जसं की सोलापूर सहकारी मार्कंडे रुग्णालय, CNS हॉस्पिटल, यशोधरा हॉस्पिटल। आज एका पेशंटच्या नातेवाईकाने आम्हाला कॉल केला, जे असणारं आधार हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी 9,000चं इंजेक्शन लिहून दिलं आणि त्याच इंजेक्शनाची चौकशी बाहेर केल्या असता तिथं ते 4,000 मध्ये त्याला उपलब्ध झालं। म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या टाळूवरची लोणी या ठिकाणी खाण्याचं काम हॉस्पिटल मेडिकलवाले करत आहेत। मग तरी माझ्या सर्व सोलापूर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील सर्व जनतेला आव्हान आहे की आपण ज्यावेळी औषधे घेत असता त्यावेळी MRP दराने ते विकले जातात। ते तसं न करता तुम्ही त्या ठिकाणी डिस्काउंट मागून या ठिकाणी एक जर आपण औषध घेतलं त्या औषधाच्या मागं 20%, 15% डिस्काउंट असतंय आणि ते डिस्काउंट हे मेडिकलवाले, हॉस्पिटलवाले देत नाहीत। तर तुम्ही हे सर्व ज्या ठिकाणी औषधे घेत असता त्या ठिकाणी 4 जागी औषधाची इन्क्वायरी करून जर कुठले हॉस्पिटल असं तगादा लावत असतील की आमच्या मेडिकलमधनंच औषधं घ्या, तर सोलापूर जिल्हाधिकारी साहेब व आमच्या संघटनेला आपण कळवावं। या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि माननीय सोलापूर जिल्हाधिकारी, माननीय आरोग्यमंत्री साहेब यांनाही सुद्धा मी विनंती करतो, आवाहन करतो की आपण ह्या जे चाललेला जो आरोग्याच्या समस्याच्या जे विषय आहे तो आपण गंभीरतेने लक्ष घालून या ठिकाणी हा भ्रष्टाचार थांबवावा। कारण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे जे मोठमोठे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। उपाययोजना